हवामान विभागाने जालना जिल्ह्याला येत्या 4 एप्रिलपर्यंत अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिलेला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांची चिंता एकीकडे वाढल्याचं चित्र आपल्याला खरं तर पाहायला मिळतंय। ऊन असो वा गारपीट या दोन्ही बाजूनी शेतकऱ्यांचं नुकसान होतंय। मात्र शेतकऱ्यांनी आता वेगळा उपक्रम करायला सुरुवात केली। मी सध्या पोहोचलेलो आहे बदनापूर तालुक्यातल्या शेलगाव परिसरातील एका डाळिंबच्या बागेमध्ये। आपण जर डाळिंबच्या बागेवर पाहिलं तर अशा प्रकारे वरतून जाळी लावून आच्छादन करण्यात आलेलं आहे। याचं प्रमुख कारण म्हणजे ऊन त्याचबरोबर गारपिटीचा तडाखा बसू नये यासाठी हे आच्छादन करण्यात आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर सध्या हे डाळिंब जे आहेत ते या ठिकाणी आता जोमात आहे। मात्र हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। मात्र याच धास्तीमुळे शेतकरी बांधवांनी हा प्रयोग करायला सुरुवात केली। आपल्यासोबत स्वतः डाळिंब उत्पादक शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया। हा नेमका काय प्रयोग सुरुवात तुम्ही केलेला आहे? हा प्रयोग याच्याकरता केला की जे हवामान खात्याने जे आपल्याला सांगितलेले 4 तारखेपर्यंत अवकाळी पाऊस येणार, गारपीट होणार आहे, याच्याकरता आपण हे केलेलं आहे की नेटवरून टाकलेलं आहे त्याच्यावरून की बाबा थोडंफार मिळावं आम्हाला काहीतरी, नाही तर मग ज्यादा अतिरिक्त झाल्यावर तर काहीच नाही वाचू शकत। बरं, यामुळे नुकसान टळेल तुमचं? मग थोडीफार जर का असलं तर टळेल, नाही तर अतिरिक्त असलं तर कसं टळेल? बरं, हे संपूर्ण किती एकरवर तुम्ही केलंय आणि किती खर्च याला आला? जवळजवळ आमचं 1 हेक्टर आहे, 1 हेक्टरवरती आम्ही केलेलं आहे। बरं. तर याला 2 लाख रुपये खर्च लागलेला आहे आम्हाला। बरं, पूर्ण आच्छादन करण्यासाठी? हो, बरं, आता यातून हे पीक वाचेल का तुम्हाला काय वाटतं नेमकं? आशा आहे, आशेवर आता काय. हो, मग आता काय काय म्हणते निसर्गावर, आता निसर्ग जसं करीन तसं आम्हाला म्हणजे तुम्हाला अनुभव आहे का हे आच्छादन केल्यामुळे पीक काहीसं हाती लागलं होतं, अशा प्रकारचा काही अनुभव आहे का यात? अनुभव नाही। आता ही पहिलीची वेळ आहे आमची, म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही आच्छादन केलंय? हो, बरं. त्याच्यामुळे तर नक्कीच आपण पाहतोय की 1 हेक्टर क्षेत्रावरती आच्छादन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना कुठंतरी आशा आहे की आपलं पीक आता अवकाळी पावसाच्या तडाख्यातून वाचेल। हीच आशा जी आहे ती शेतकरी बांधव व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जवळपास 2 लाख रुपयांचा खर्च करून हे आच्छादन जे आहे ते डाळिंबच्या बागेवरती करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आपण पाहू शकतो की जालना जिल्ह्याला हवामान विभागाने 4 तारखेपर्यंत अवकाळी पाऊस त्याचबरोबर गारपिटीचा इशारा दिलेला आहे। आपण जर पाहिलं तर गुढीपाडव्याच्या दिवशी अवकाळी पावसासह गारपीट देखील झालेली होती। त्यामुळे बदनापूर तालुक्यातल्या अनेक शेतकऱ्यांना प्रचंड तडाखा बसलेला होता। त्यामुळे अवकाळी पावसाच्या धास्तीने या शेतकऱ्यांनी हा अनोखा उपक्रम जो आहे तो केलेला आहे। त्यामुळे आपण पाहू शकतो की आता नेमकं हे पीक वाचतं की गारपिटीच्या तडाख्यात पुन्हा एकदा जातं। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, सेलगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।